रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे। रायगडमधील अलिबाग, उरण, महाड, दिवेआगारमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 93 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आणि सध्या रायगडमध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे सांगायला आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी आशिष घरत। आशिष, पावसाचा जोर कसा आहे एकूणच रायगड जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यात काल सकाळी जोरदार पाऊस झाला होता। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग असेल, नागोठणा असेल किंवा खोपोली आणि उरण या परिसरात काल सकाळी जोरदार हजेरी लावली होती, पण दुपारनंतर मात्र हा पाऊस थांबला होता। काही ठिकाणी जी जोरदार हजेरी लावली होती, जी खोपोली परिसरात असेल किंवा अलिबाग परिसरात, त्या ठिकाणी अवघ्या 2 तास पावसाने हजेरी लावली होती। तर माथेरानमध्ये परवाच्या दिवशी खूप जोरदार पाऊस झाला होता। आजची जर अवस्था पाहिली तर आज गेल्या 24 तासामध्ये रायगड जिल्ह्यात जवळजवळ 93.02 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक नोंद ही मुरुड तालुक्यामध्ये केली गेली आहे, ज्यामध्ये मुरुडमध्ये 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर त्याच खालोखाल जी आहे ती रोहामध्ये 140 मिलीमीटर, तर तळामध्ये 138 मिलीमीटर आणि अलिबागमध्ये जवळजवळ 133 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। आज सुद्धा सकाळी अनेक भागात पावसाची फक्त संततधार सुरू होती, तर रात्री पेण तालुक्यामध्ये पावसाची काही संततधार चालू होती। पण आज सकाळपासून अनेक भागात, रायगड जिल्ह्यातल्या या अनेक भागामध्ये, ज्यामध्ये अलिबाग असेल, पेण असेल, खोपोली असेल किंवा महाड आहे आणि उरण आहे, या सगळ्या परिसरात आज सकाळपासून मात्र पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे आणि अवघी रिमझिम या सगळ्या परिसरात सुरू आहे।